नमस्कार, मी आहे किसन दबालेने. आपण बघताय दख्खन मीडिया. नगरपालिकेची इलेक्शन सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या उमेदवारांनी सहभाग घेतलेला आहे. उच्च शिक्षित असणारे असे उमेदवार आज आपल्या बरोबर आहेत. माझी भूमिका या ब्रॉडकास्टमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार सर. तर तुमचा इथपर्यंतचा नेमका प्रवास कसा बदलला, काय तुमची भूमिका असणार आहे? माझं नाव रश्मीराज शामराव देसाई, माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत बडाचेवाडी. माझा जन्म 30/12/91 गडिंग्लज येथे झाला. त्यानंतर माझं प्राथमिक शिक्षण हे बॅरिस्टर नाथ पै विद्यालय गडिंग्लज इथे पार पडलं. बॅरिस्टर नाथ पै विद्यालयामध्ये असताना मी बिनविरोध GS म्हणून निवडून आलो. तिथूनच या राजकीय प्रवासाची सुरुवात म्हटलं तर काय हरकत नाही. पण वडील बऱ्याच राजकीय कामांमध्ये, सामाजिक कामांमध्ये असल्यामुळे त्यांचा थोडाफार वारसा, कुपेकर साहेबांची त्यांना असलेली साथ आणि त्याचेच झालेले माझ्यावर संस्कार, यामुळे मी यामध्ये ओढलो गेलो आहे. बॅरिस्टर नाथ पै विद्यालयातून 7वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर गडिंग्लज हायस्कूल गडिंग्लज येथे मी गेलो. गडिंग्लज हायस्कूल गडिंग्लजमध्ये 10वी मी उत्तीर्ण झाल्यानंतर मला मार्क्स त्यावेळी चांगले मिळाले. 87% मार्क्स मला त्यावेळी होते आणि मेरिटवर मी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे 11वी-12वीचं शिक्षण पूर्ण केलं. 12वी नंतर 2 फील्ड माझ्याकडे होत्या, एक तर MBBS किंवा इंजिनिअरिंग. MBBSला मी थोडं बाजूला करून, कारण दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आणि एकंदरीत माझा कल हा राजकीय गोष्टींच्याकडे असल्यामुळे आपल्याला त्या प्रकारे सेवा करता येणार नाही रुग्णांची, किंवा आपल्याला त्या क्षेत्रात जाता येणार नाही, या भूमिकेतून मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलेलं. MIT कॉलेज पुणे येथून मी इंजिनिअरिंग कंप्लीट केलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधून. इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी SSMS श्री शिवाजी मराठा सोसायटी पुणे येथून लॉ 2 वर्ष कंप्लीट केलेलं आहे. राजकीय जीवनात काम करत असल्यामुळे आणि निवडणुकीची अनिश्चितता, वेगवेगळ्या निवडणुका येऊन गेल्या, त्यामुळे माझं थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे 3rd इयर माझं कंप्लीट करायचं राहिलेलं आहे, ते सुद्धा मी निवडणूक झाल्यानंतर कंप्लीट करेन. इथपर्यंतचा माझा आजचा शैक्षणिक प्रवास झालेला आहे. त्यातच राजकारणाची माझी जडणघडण झालेली आहे. MIT कॉलेज पुणे येथे असताना मी BG कोळसे पाटील साहेब असोत, PB सावंत साहेब असोत किंवा शमशुद्दीन मुश्रीफ साहेब असोत, या सगळ्या विचारवंतांमध्ये बाबा आढाव साहेब असोत, हे सर्व विचारवंत आणि चळवळीमध्ये काम करणारे नेते आणि वेगवेगळ्या पक्षाचे नेते, या सर्वांची काम करण्याची पद्धत, त्यांच्या सभा, त्यांच्या चळवळी, त्यांची आंदोलनं, ही जवळून पाहण्याचा मला योग तिथं आला. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भेटण्याचा योग मला मिळाला. त्यामुळे पुण्यामध्ये मला माझ्या बऱ्यापैकी सामाजिक, राजकीय संस्कार चांगल्या पद्धतीने झाले. म्हणजे राजकीय प्रवास तुमचा खूप मोठा आहेच. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की बडाचेवाडीचे तुम्ही माझे सदस्य होता. तो नेमका अनुभव तुमचा कसा होता? मी शिक्षण संपवून झाल्यानंतर माझ्याकडे 2च मार्ग होते. एकतर माझं आवडतं क्षेत्र आहे तिथे जायचं राजकारणामध्ये, किंवा मग मला बाकीचे IT सेक्टर असो किंवा कोर इलेक्ट्रॉनिक्स असो किंवा रोबोटिक्स असो, यामध्ये करिअर करण्याची, फॉरेन कंट्रीजमध्ये जाऊन सेटल होण्याची किंवा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याची मी शक्यता होती. पण माझं आवडतं क्षेत्र आणि वडिलांचा व्यवसाय, या सर्वांचा विचार करून मी गडिंग्लजमध्ये येण्याचा निर्णय घेतला. मी गडिंग्लजमध्ये आलो आणि येऊन फक्त 6 महिने मला झाले होते आणि 6 महिन्यामध्ये ग्रामपंचायत बडाचेवाडीची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीचा फॉर्म कोणतीही पूर्वतयारी नसताना मी 2017 साली भरला. आणि त्यावेळेची राजकीय परिस्थिती काय आम्हाला अनुकूल नव्हती. एक साईडला भाजप, जनता दल, सेना हे सर्व होते. त्यांची नगरपालिका असो किंवा कारखाना असो किंवा स्टेट गव्हर्नमेंट असो, या सर्व ठिकाणी सत्ता होती
आणि एक साईडला मी राष्ट्रवादीकडून लढत होतो. त्यावेळी मला माझ्याबरोबर जे खंबीरपणे उभा राहिले ते नामदार हसनचो मुश्रीफ साहेब उभा राहिले, उदयरावजी जोशी साहेब उभा राहिले, किरणांना कदम उभा राहिले, संध्यादेवी कुपेकरांनी मला आशीर्वाद दिला. त्यावेळच्या राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी प्रयत्न करून मला निवडणुकीमध्ये त्या विजयी करण्याचा प्रयत्न केला आणि मी विजयी झालो. तेव्हापासून 2017 पासून मी बड्याचवाडी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचा एकमेव सदस्य म्हणून निवडून आलो. पण वडरगे रोडला, भैरी रोडला आणि तसंच कळगाव रोडला देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार पोचवण्याचे, तळागाळात जाऊन काम करण्याचे उद्दिष्ट मी डोळ्यासमोर ठेवून काम केल्यामुळे पक्षाची चांगली वाढ झाली. राजकीय दृष्ट्या नवीन नवीन कार्यकर्ते आमच्या पक्षासोबत जोडत गेले आणि खरी राजकीय सुरुवात माझी म्हटली तर ग्रामपंचायत बड्याचवाडीतूनच झाली. सर, मला असं विचारायचं आहे की ग्रामीण भागामध्ये काम करत असताना तुमच्या तिथल्या कामाची पद्धत आणि आजचा तुम्ही शहरामध्ये नगरसेवक म्हणून या पदासाठी उभे राहिला, तर इथल्या कामाची पद्धत नेमकी कशी पद्धतीने असणार? ग्रामपंचायत बड्याचवाडीमध्ये काम करत असताना 17 ते 19 आम्ही ग्रामपंचायतीमध्ये काम केले. ग्रामपंचायतीला अधिकार हे भरपूर आहेत, सरपंचांना अधिकार भरपूर आहेत. त्यावेळी ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना मी फक्त विकास कामांची भूमिका घेतल्यामुळे आणि लोकांच्यासाठी मी झगडत असल्यामुळे त्यावेळी माझ्या विरोधात असणारे सुद्धा बरेचसे ग्रामपंचायत सदस्य हे माझ्याबरोबर उभा राहिले. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मला जी कामं करायची होती ती मला करता आली. पण ज्यावेळी हद्दवाढीनंतर विधानसभा निवडणूक झाली आणि मुश्रीफ साहेब भरघोस मताने निवडून आले, त्यावेळी योगायोगानं त्यांच्याकडे ग्राम विकास खातं आले आणि मुश्रीफ साहेबांच्याकडे ग्राम विकास खातं आल्यानंतर ग्रामीण भाग ते ग्रामीण भाग जोडण्याचा गव्हर्नमेंटचा नियम होता. त्या नियमामध्ये मुश्रीफ साहेबांनी थोडासा बदल केला आणि ग्रामीण भाग ते शहरी भाग जोडण्याचा निर्णय त्यांनी करून घेतला आणि त्या निर्णयाचा आधार घेत मी त्यावेळी सुद्धा बड्याचवाडी ग्रामपंचायतीचा सदस्य होतोच. मी आणि माझे त्यावेळेचे सरपंच सतीश कोळेकर असोत, पोटे साहेब असोत, वडरग्याचे सरपंच नितीन मोरे असोत, आम्ही सगळ्यांनी मिळून वडरगे ग्रामपंचायत, बड्याचवाडी ग्रामपंचायत इथले सगळे प्रस्ताव, जवळजवळ 12 कोटीच्या रस्त्यांचे प्रस्ताव 2 तासाच्या आत सगळे प्रस्ताव तयार करून आम्ही मुश्रीफ साहेबांना पाठवले आणि मुश्रीफ साहेबांनी मंत्रिमंडळातून जवळजवळ 12 कोटीचा निधी आणून जे रस्ते, मुख्य रस्ते करणे आवश्यक होते किंवा जे आता केले नाहीत तर पुढे 20 वर्ष होतील की नाही याबाबत लोकांच्या मनात शंका होती, ते रस्ते सर्व आम्ही मार्गी लावण्याचं काम केलं आणि त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. त्या रस्त्यांलगत ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी होत्या त्या शेतकऱ्यांच्या जमिनी विकसित झाल्या, प्लॉटिंग झाले, प्लॉटिंगला रेट चांगले आले. त्यामुळे तसं बघितलं तर ह्याचा सर्वस्वी फायदा हा शेतकऱ्यांनाच झाला. त्याच पद्धतीनं मुश्रीफ साहेबांनी विशेष निधी म्हणून नगरपालिकेला निधी दिला. त्यामध्ये आम्ही जो वाढीव भाग आला होता त्या वाढीव भागातली जी उर्वरित कामं होती, जी प्रस्तावित कामं होती, ती सगळी मार्गाला लावायचं काम आम्ही केलेलं आहे. स्वर्गीय कुपेकर साहेबांच्या माध्यमातून, जोशी साहेबांच्या माध्यमातून वडरगे रोडला प्रत्येक गल्लीमध्ये खडीकरण, मुरमीकरण करण्याचं काम झालं होतं. पण त्या रस्त्यांवर डांबर टाकण्याचं भाग्य मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मला लाभलं. सर्व ठिकाणी नारळ वाढवण्याचं भाग्य मला जोशी साहेबांना, किरण कदम साहेबांना लाभलं. त्याबद्दल मी मुश्रीफ साहेबांचे आभार मानतो. 2017ला मी ज्यावेळी निवडून आलो त्यावेळेची वडरगे रोडची परिस्थिती आणि आजची परिस्थिती जर का तुम्ही डोळ्यासमोर घेतला तर वडरगे रोडचं नंदनवन करण्याचं काम मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. वडरगे रोडच्या कामांच्या बद्दल बोललात, म्हणजे अगदी मला वाटते कमी वयामध्ये एक धाडसी नेतृत्व म्हणून तुमच्यामधून निर्माण झालं आणि कामाची सुरुवात झाली. मला वाटतं मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून एक मोठा प्रोजेक्ट होतोय, तर त्याबद्दल काय सांगू शकता? मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून वडरगे रोडला 10 एकर मध्ये एक स्टेडियम होत आहे, क्रीडा संकुल होत आहे. त्याचा एकत्रित प्रस्ताव 43 कोटीचा आहे. आतापर्यंत जवळजवळ 5 कोटी रुपये आम्ही त्याच्यावर खर्च केलेले आहे. टप्प्याटप्प्याने सर्व जे एका क्रीडा संकुलामध्ये सुविधा लागतात त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस तिथे आहे. त्याचप्रमाणे जे मॉर्निंग वॉकर्स आहेत, ज्यांना रस्त्यावर फिरण्यामध्ये धोका होता, अशांना देखील तिथं सकाळी संध्याकाळी फिरण्यासाठी, वृद्धांना बसण्यासाठी जागा झालेली आहे. त्यामुळे ते
वॉर्डाच्याच नव्हे किंवा वडरगे रोडच्या नव्हे तर पूर्ण गडिंग्लजच्या वैभवामध्ये भर घालणारं असं मोठं मैदान त्या ठिकाणी झालेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही ठराविक मैदानं आहेत, त्यामध्ये ह्या मैदानाचा समावेश होतोय. या गोष्टी खूप मोठ्या आहेत, पण याच्याकडे जनरली कुणाचं लक्ष जात नाही. पण त्याकडे बारीक लक्ष देऊन मुश्रीफ साहेबांनी त्या स्टेडियमचं काम हातात घेतलेलं आहे आणि येणाऱ्या 2-4 वर्षामध्ये स्टेडियमचं पूर्ण कायापालट होईल आणि ते गडिंग्लजच्या वैभवामध्ये भर पडेल. दुसरे काम मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून महत्वाचं मार्गी लागले ते म्हणजे नळपाणी योजनेचं. वडरगे रोडला बघितला तर पाण्याचा भीषण समस्या होती. आम्ही काही स्थानिक तिथं शेती करणारी लोक किंवा ज्यांच्याकडे पाण्याचे स्रोत आहेत ती लोकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करत होते. पण हे काम मार्गी लावण्याचं काम मुश्रीफ साहेबांनी केलं. त्यावेळी जो जुना प्रस्ताव केलेला होता त्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी होत्या. त्यामध्ये अखंड एक भागच्या भागच त्या प्रस्तावामधून वगळण्यात आलेले होते. ते सर्व भाग ऍड करून त्याचा सुधारित प्रस्ताव करून आणि नुसतं प्रस्ताव करून भागले नाहीत तर प्रस्तावाच्या आधी त्या सर्व ठिकाणी वाढीव 21 किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचं काम मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून झालं. त्यामुळे येत्या 2-4 महिन्यामध्ये टाक्यांचं काम अंतिम टप्प्यात आहे. फिल्टर हाऊस तयार होत आहे. यामुळे येत्या नजीकच्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न गडिंग्लज शहराचा पुढच्या 30 वर्षाचा ते 40 वर्षाचा प्रश्न हा मार्गी लागणार आहे आणि त्याचं श्रेय मुश्रीफ साहेबांना द्यावं लागेल. कामाचा एवढा तर ज्या प्रभागामध्ये काम करत होता आणि अचानक प्रभाग रचना बदल तर थोडं प्रेशर आल्यासारखं वाटतंय किंवा काय थोडंच काय? प्रेशर आल्यासारखं काही वाटत नाही. लोक आम्हाला बघत आलेले आहेत गेले 9 वर्ष. आम्ही सातत्यानं जे काम करत आलेलो आहे ते लोकांच्या नजरेसमोर आहे आणि प्रभाग समोर ठेवून मी कधीही काम केलेलं नाही. नाहीतर मी त्या बड्याचेवाडीपासून हट्टी बसवांपासून ते संभाजीनगर पर्यंत काम आम्ही करण्याचा काय गरज नव्हती. त्यामुळे प्रभाग समोर ठेवून काम करणे हे आमच्या रक्तात नाही. मुश्रीफ साहेबांनी सांगितलेलं आहे जो माणूस समोर येईल तो आपला समजून काम करायचं आणि त्या पद्धतीनं आम्ही काम केलेलं आहे. असं जर का प्रभाग डोळ्यासमोर ठेवून किंवा बाकी गोष्टी डोळ्यासमोर ठेवून स्वार्थी भावनेतून काम केलं असतं तर त्या ठिकाणी आम्ही जी कामं त्यावेळी मार्गी लावली ती कामं मार्गी लागलीच नसती. आणि याची पूर्णपणे जाणीव ही गडिंग्लज शहरातल्या नागरिकांना आहे. वडरगे रोडच्या सगळ्या नागरिकांना आहे. वडरगे रोडचे सर्व नागरिक माझ्या मागे ठामपणे उभे आहेत. त्यांचे सर्व संबंधित जे कडगाव रोडला असतील त्यांना माझे काम पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. राजकारणामध्ये काही नियम पाळावे लागतात. संभाजीनगरमध्ये काही आमचे कार्यकर्ते त्यावेळी काम करत असल्यामुळे आम्ही जास्त लक्ष दिलं नाही. पण दत्त मंदिरचा निधी असो, संभाजीनगर मधल्या अंतर्गत रस्ते गटरीचा निधी असो, त्यानंतर आमच्या खणगावे नगर मधले रस्ते गटरी असोत, नदाब कॉलनी मधले रस्ते गटरी असोत, विश्रामबाग कॉलनी मधले रस्ते गटरी असोत आणि देसाई गल्ली मधले रस्ते गटरी असोत, हे सगळं काम पूर्ण मार्गाला लावायचं काम हे मुश्रीफ साहेबांच्या फंडातूनच झालेलं आहे. दुसरा कोणी तिथं निधी खर्च केलेला नाहीये. त्यामुळे ही जी कामं आमची झालेली आहेत ही कामाची एक पोचपावती आमच्या मागे आहेच. आणि जी उर्वरित कामे आहेत म्हणजे 2 महत्वाची कामे आहेत. एक म्हणजे रिंग रोडचं काम आणि दुसरं काम आहे ते मेन रोडला ज्या PWDच्या गटर्स आहेत ते एक काम. हे 2 कामं आम्ही मार्गी लावायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. आणि पहिल्यांदा निधी इथं खर्च करून ज्याप्रमाणे वडरगे रोडला 1.5 किलोमीटर गटरी आणि रस्ते बांधले त्याप्रमाणे कडगाव रोडला काम करण्याचा मानस आमचा आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही काम केलेलंच आहे. आणि ज्या ठिकाणी आम्ही काम करत होतो त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे कार्यकर्ते 100% काम करत होते. आता नाईक मॅडम आहेत, डायस मॅडम आहेत, बाकीचे आमचे तिथले प्रशांत शिंदे कार्यकर्ते आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून तिथं काम झालेलं आहे. बांधकाम कामगार 161 फक्त संभाजीनगरमध्ये आमचे झालेले आहे. त्या सगळ्यांना शिष्यवृत्ती पोचवण्याचं काम केलेलं आहे. सगळ्यांना भांड्याचा सेट देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे असं म्हणता येणार नाही की हा वॉर्ड आम्हाला नवीन आहे. हा वॉर्ड आम्हाला राजकीय दृष्ट्या नवीन असू शकतोय, प्रभागीय दृष्ट्या नवीन असू शकतोय, पण कामाच्या दृष्टीनं आणि सामाजिक दृष्टीनं किंवा वैयक्तिक कौटुंबिक संबंध आणि सलोख्याच्या दृष्टीनं हा वॉर्डाचे माझ्या वडिलांचे 50 वर्षाचे संबंध आहेत, ऋणानुबंध आहेत. मी माझ्या ठिकाणीच माझ्या जन्म ठिकाणीच निवडणूक लढत आहे.
त्यामुळं मला 100% खात्री आहे की लोक 100% आमच्या मागे उभं राहतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मेहनत फळाला येईल आणि मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या आघाडीला घड्याळ चिन्हावर या भागातून भरघोस मतदान होईल. नगर परिषदेचा निवडणुकीचा इतिहास बघता राष्ट्रवादी विरुद्ध इतर पक्ष, तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे नेमकं? नाही, आपल्याला असं म्हणता येणार नाही राष्ट्रवादी विरुद्ध इतर पक्ष असं आपल्याला म्हणता येणार नाही. यावेळी देखील तुम्ही म्हटला तर नेहमी आंदोलन करणारे, लोकांसाठी झटणारे नागेश चौगले आमच्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे भाजपमध्ये जे होते अनिल गायकवाड, त्यांच्या मिसेस सुरेखा गायकवाड हे आमच्या उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे विठ्ठल भमानगोळ भाजपमध्ये होते, ते देखील आमच्या बरोबर आलेले आहेत. म्हणजे पक्षामध्ये सुद्धा प्रत्येक बघितला तर एक फ्लो असा आहे प्रत्येक पक्षामध्ये की आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुश्रीफ साहेबांच्या सोबत गेलेलं बरं आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बघितलं तर प्रत्येक प्रभागामध्ये जीव तोडून 12 महिने 24 तास लोकांच्यासाठी काम करणारे कार्यकर्ते हे प्रत्येक ठिकाणी आहेत. म्हणजे आता प्रभाग क्रमांक 4 मध्ये 1 मध्ये मी स्वतः काम करत होतो. त्याचप्रमाणे किरण कदम काम करत होते. किरण अण्णा कदम ज्या ठिकाणी पूर्वी होते मांगलेवाडी, कदमवाडी परिसर, तिथं अमर मांगलेंनी चांगल्या पद्धतीनं 5 वर्ष काम केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये महेश सलवादे आहेत, 9 मध्ये गुंडू पाटील आहेत, त्यानंतर 2 मध्ये आहेत ते संतोष चिकोडे साहेब आहेत, कोलते मॅडम आहेत, हारून सय्यद आहेत, त्यांच्या सुनबाई आता मैदानामध्ये आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही बघितला तर उदयरावजी परीट साहेब आहेत, ते तर 2 ठिकाणी लढत आहेत. त्यांचं काम पूर्ण गडिंग्लज मध्ये असल्यामुळे पक्षाने त्यांना 2 ठिकाणची जबाबदारी दिलेली आहे. त्याचप्रमाणे राजू खनगावे आहेत, नरेंद्र भद्रापुरे आहेत. आता ही नावं सगळ्यांनी ऐकल्यानंतर आणि यांचं काम पाहिल्यानंतर वॉर्डमध्ये उमेदवारी देत असताना काम पाहून उमेदवारी दिली जाते. कुठल्या तरी पक्षाचा इच्छुक माणूस आहे म्हणून उमेदवारी दिली जात नाही, तर त्याचं काम कोणत्या पद्धतीचं आहे आणि त्याचं काम कोणत्या उच्चीचं आहे हे बघून उमेदवारी देत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आत्ताचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते अध्यात्म, सामाजिक कारण आणि व्यावसायिक बॅकग्राऊंड असलेले व्यक्तिमत्व असले तरी डागाळलेलं व्यक्तिमत्व निश्चितच नाहीये. त्यामुळं लोक त्यांनाच पाठिंबा देतील. त्याचप्रमाणे माझ्यासोबत ज्या उमेदवार उभ्या आहेत सुरेखा अनिल गायकवाड, तर अनिल गायकवाड हे तसे राष्ट्रवादीचेच जुने कार्यकर्ते आणि त्यानंतर ते काही कारणास्तव भाजपमध्ये 10 वर्ष त्यांनी काम केलं आणि आता परत स्वगृही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. ते सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातून, तळमळीतून, धडपडीतून उभे राहिलेले व्यक्तिमत्व आहे आणि असं लोकांच्यासाठी काम करणाऱ्या लोकांना तुम्ही यावेळी निवडून द्या. इतर लोकांना तुम्ही निवडून दिला तर 5 वर्षासाठी तुम्हाला त्याचा पश्चाताप सहन करावे लागेल आणि ते करायचं नसेल, ते लोकांना गृहीत धरणाऱ्या लोकांसोबत जायचं नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे लोक मला वाटते चांगला निर्णय घेतील आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना, त्याचप्रमाणे नागेश चौगले यांना जे आमच्या आघाडीमध्ये आहेत, त्यांच्या सकट सर्व उमेदवारांना चांगल्या मतांनी निवडून आणतील अशी मला खात्री आहे आणि लोकांनी त्याच दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद साहेब, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात. माझी भूमिका यामध्ये पॉडकास्टमध्ये तुम्ही सहभाग घेतलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि इथून पुढच्या वाटचालीसाठी आमच्या या दख्खन मीडियाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.